नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस भरती 2018चा मित्रांनो अभ्यास करणार आहोत. या भरती परीक्षेमध्ये जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न होते ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर वेळ न गमावता डायरेक्ट मित्रांनो सुरुवात करतोय. पहिला प्रश्न मित्रांनो असा होता की खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल. मग बघा इथे जे आहे इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी नक्की काय येणार आहे लक्षात घ्या. बघा इथे काही जे आहेत अल्फाबेट्स दिलेले आहेत CXB, त्यानंतर हे अशा पद्धतीने दिलेले आहेत. मग इथे काय संबंध लागतोय तर बघा इथे जो आहे बघा B नंतर इथे C येतं, D नंतर E येतं, त्यानंतर H नंतर I येतं आणि J नंतर K येतं. मग आता इथे आपण काय करतोय शॉर्टकट मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आधी बघायचंय की तिसरी संख्या आणि पहिली संख्या हा संबंध इकडे ऑप्शन मध्ये आहे का. तर बघा ई नंतर F म्हणजे हे कदाचित उत्तर असू शकतं, FG हे असू शकतं, FE हे असू शकत नाही कारण इकडे E आणि इकडे F हवा होता आणि इकडे जे आहे GF हे पण असू शकत नाही कारण EFG हे असतं. म्हणजे आपले दोन ऑप्शन जे आहेत तिथे एलिमिनेट झाले. आता याच्यामध्ये फक्त आपण बघायचे की नक्की अचूक उत्तर कोणतं असणार आहे. त्यानंतर बघा जे आहे C नंतर C नंतर +2 समजा केले, C नंतर काय येणार आहे तर D नंतर काय येणार आहे तर E हे अल्फाबेट येणार आहे म्हणजे +2 संबंध लागतोय. इथे पण बघा I नंतर J आणि J नंतर K म्हणजे इथे सुद्धा +2 हा संबंध लागतोय. मग इथे आपल्याला +2 घ्यायचं आहे. बघा EFG इथे येणार आहे. इथे आपलं उत्तर जे आहे बघा पहिलं जे अल्फाबेट आहे ते G पाहिजे म्हणजे येणारं जे उत्तर जे आहे ते GTF हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला जावं लागतं कारण प्रत्येक तंतोतंत आपण संबंध बघत गेलो की आपला जास्त वेळ जातो. बघा इथे नक्की तंतोतंत काय संबंध लागला होता मी आपल्याला सांगतोय. बघा तंतोतंत जर संबंधाने आपण गेला तर आपला संबंध जो होता तो अशा पद्धतीने होता. बघा पहिला जो आहे हा +2चा, इकडे पण जो आहे हा +2चा, G नंतर येणारा दुसरा अल्फाबेट म्हणजे I असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा संबंध इकडे जो आहे P नंतर येणारा अल्फाबेट काय असतं तर Q नंतर R म्हणजे इथे सुद्धा त्याने +2 केलेला आहे. मग इथे RS मग इथे येणारा असणार T नंतर परत आपण +2 केलं तर V येणार, इथे परत +2 केला तर इथे X येणार आहे. हा इथे संबंध दुसऱ्या अल्फाबेटसाठी लागला आणि तिसऱ्या अल्फाबेटसाठी तर पहिल्या अल्फाबेटच्या आधीचं अक्षर. मग इथे पण बघा ईच्या आधी D येतं, मग Gच्या आधी इथे F येणार आहे. हा आपला तंतोतंत मित्रांनो संबंध आहे आणि तंतोतंत संबंधाने सुद्धा हे उत्तर आलेलं आहे. आता बघा पुढचं जे आहे CEHL मग पुढचं अल्फाबेट काय असणार आहे तर तिथे सुद्धा खूप सोपा संबंध आहे. बघा काय केलं त्यांनी तर C नंतर किती प्लेस नंतर E येतं तर CDE म्हणजेच 2 प्लेस नंतर EFGH म्हणजे +3 इथे गेलेलं आहे. इथे जे आहे +4 असेल बघा HIJKL म्हणजे चौथं जे आहे ते L येतं. L नंतर पाचवं जे येणार आहे LMNOPQ मग इथे येणारं जे असणार आहे ते Q म्हणजे C हे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच ऑप्शन नंबर C Q हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. त्यानंतर पुढचं जे आहे C6 E10 G14 I18 तर पुढचं काय. आता इथे बघा याच्या बाबतीत जर तुम्ही गेलात की इथे येणारं पद कुठलं तर बघा C हे जे आहे तिसरं पद असतं. C हे तिसरं पद मग 3ची दुप्पट किती ते 6 आलेली आहे. त्यानंतर E हे 5वं पद असतं मग 5ची दुप्पट 10. त्यानंतर हे जे आहे G हे 7वं पद मग इथे लिहिलं 14. I हे कितवं असतं तर 9वं पद म्हणजे त्याला 18. मग बघा 3रं 5वं 7वं 9वं मग इथे येणारं जे आहे ते 11वं पद पाहिजे. मग 11वं पद हे K असतं आणि 11ची दुप्पट म्हणजे 22. सो C हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. अशा प्रकारे जिथे जो आहे आपला संबंध लागलेला आहे. त्यानंतर आता पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पुढील प्रश्न मित्रांनो असे आहेत की प्रश्न क्रमांक 4 B4Y D16W त्यानंतर F36U H64S. आता इथे खूप सोपा संबंध लागलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे जे आहेत अल्फाबेट्स विथ नंबर म्हणजे कितव्या नंबरवर कुठलं अल्फाबेट असतं माहिती नसेल फक्त इथे क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल. ओके तर आता इथे बघा हे जे दिलेलं आहे हे आहे
बी बघा, बी बी हे दुसरं पद असतं, डी हे चौथं पद असतं, एफ हे 6वं पद, एच हे 8वं पद. आता या जर सिक्वेन्सने आपण गेलो तर इथे जे येणारं पद जे आहे म्हणजे पुढचे जे येणारे आहे ते किती असणार आहे, ते 10वं पद. 10वं पद काय असतं, तर 10वं पद आपल्याला माहितीच आहे की जे हे 10वं पद असतं. आता पुढे बघा, इथे त्यांनी काय केलंय, 2 असताना इथे 4 घेतलाय, 4 असताना 16, 6 असताना म्हणजे काय 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, मग 10चा वर्ग किती पाहिजे तर 100. मग आता इथे ऑटोमॅटिकली 2 जे ऑप्शन आहेत ते इलिमिनेट होऊन गेले, हा ऑप्शन आणि हा ऑप्शन. मग आता एकतर ए बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल. मग यासाठी काय करणार आपण, तर इथे दुसरा संबंध बघा, हे वाय जे पद आहे हे कितवं पद असतं, खरं तर आपण असंही म्हणू शकतो हे सुरुवातीपासून दुसरं आणि शेवटून दुसरं असंही म्हटलं तरी चालेल. पण मी इथे न्यूमरिकली म्हणजे नंबर जो आहे कितवं अल्फाबेट असतं, तर हे असतं आपलं 25वा अल्फाबेट. त्यानंतर हे बघा चौथं, तर हे जे अल्फाबेट असतं हे असतं आपलं 23वा. त्यानंतर हे जे अल्फाबेट आहे यू, दॅट मीन्स 21वा. 8 आणि हे एस. ओके, आपण एस जे आहे ते 19वा. ओके, यासाठी मी काही ट्रिक्स पण सांगितल्या आहेत की शिवजयंती किंवा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता 19 हे. ओके, त्यानंतर हे डब्ल्यू जे आहे 3 सारखं दिसतं म्हणून 23, एम जे आहे ते थोडंसं 3 सारखं दिसतं म्हणून 13. अशा पद्धतीच्या भरपूर मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्या ट्रिक्स जर तुम्ही अवलंबल्या तर तुम्हाला हे जे नंबर्स जे आहेत कितवं अल्फाबेट आहे खूप लवकर लक्षात राहील. त्यानंतर बघा हे झालं. आता इथे येणारं पद कुठलं, तर आता एक गोष्ट लक्षात घेतली, 25 आणि 2 27 होतात, 4 आणि 23 27 होतात, 6 आणि 21 27 होतात, 8 आणि 19 27 होतात. मग इथे येणारे जे आहे 10 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 होणार, तर 17 मिळवल्यानंतर 27 होणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे 17 म्हणजे 17, दॅट मीन्स क्यू, क्यू 17. ओके, सो क्यू जे 100 क्यू कुठे गेलं. ओके, सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. त्यानंतर पुढचं बघा, हे जे आहे खरं तर हा संबंध लवकर लागत नाही. कधी कधी काय असतं की वर्ग घन या पद्धतीचे असतात. इथे थोडासा वेगळा एक संबंध लावलेला आहे. यासाठी बघा काय संबंध लावलाय, इथे 6 आणि 7. मग त्यांनी काय केलं, 6 आणि 7चा गुणाकार केला. मग 7 सकम 42 आणि इथे संख्या जी आहे त्या संख्येला 2 ने भागलं म्हणजेच येणारी संख्या 21. मग इथे पण आपल्याला तो संबंध जर लावला 8 9 72, इथे 2 ने जसं भागले तसं इथे सुद्धा आपल्याला 2 ने भागावं लागेल. मग 72ला 2 ने भागला म्हणजे इथे किती येणार आहे 36. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. पुढील बघा, पुढे दिलेलं आहे सी छेद एक्स आय छेद आर आणि इथे जे आहे प्रश्नचिन्ह छेद ओ. इथे पण त्यांनी तसंच केलेलं आहे. हे पहिलं सुरुवातीपासून तिसरं, हे शेवटून तिसरं, अशा पद्धतीचा मित्रांनो त्यांनी संबंध लावलेला आहे. तर बघा इथे काय केलेलं आहे, सी हे तिसरं पद असतं. ओके, आणि हे जे आहे हे 24वा पद असतं. पहिलं आणि शेवटून असं गेलं तरी चालेल किंवा दोघांची बेरीज 27 आहे असं केलं तरी पण चालेल. हे जे आहे बघा, हे जे आहे हे 9वं आणि आर म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणजेच 18वं. त्यानंतर इथे जे आहे ओ ई जे ओ दॅट मीन्स हे 15वं पद. मग इथे येणारं पद जे आहे बघा, याची दोघांची बेरीज 27, याची दोघांची बेरीज 27. मग 15 मध्ये किती मिळवलं तर 27 होणार आहेत, तर 15 आणि 10 25 म्हणजे 12. ओके, सो 12 जे आहे म्हणजे 12वं पद जे आपलं असतं ते म्हणजे कुठलं असतं, तर एल हे 12वं पद असतं. मी त्यासाठी एक ट्रिक सांगितली होती, आय लव्ह यू 9 12. ओके, त्या पद्धतीने ते एक होतं. सो 12 हे आपल्या दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजेच एल हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचे प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 7 असा आहे, 12 21 तर 24 बरोबर किती. इथे इतका स्टुपिड संबंध लागलेला आहे की विचारू नका. बघा इथे फक्त त्यांनी संख्यांची अदलाबदल केली, बस 1 इकडे 2 इकडे. मग तसंच आपल्याला इकडे करायचंय. मग 24चे किती होणार तर 42. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न मित्रांनो बघा, एका सांकेतिक भाषेत जर ईस्ट हा शब्द GCUV असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा इथे त्यांनी काय केलेलं आहे बघा, इथे पण 4
अल्फाबेट्स आहेत, इथे सुद्धा 4 अल्फाबेट्स आहेत. मग त्यांनी काय केले, ई नंतर येणारं दुसरं पद म्हणजे ई, एफ नंतर येणारं जी, म्हणजे इथे +2 संबंध लागलेला आहे. इथे पण बघा ए पहिलं पद हे तिसरं पद, म्हणजे इथे सुद्धा +2 हा संबंध लागलेला आहे. इथे STU इथे सुद्धा +2 संबंध आणि TUV इथे सुद्धा +2, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये +2 हा संबंध लागलेला आहे. मग आपल्याला सांगितले नॉर्थसाठी कोणता शब्द येईल. मग बघा NMNOP, एन नंतर येणारं दुसरं +2 केल्यानंतर इथे काय येणार आहे, तर P येणार आहे. म्हणून मी इथे लिहून घेतो P. मग आता इथे बघा P जो आहे तो इथे नाहीये आणि इथे नाहीये. सो हे ऑप्शन्स जे आहेत ते एलिमिनेट झाले. आता एक तर B बरोबर असेल किंवा एक तर D बरोबर असेल. मग आता जे अल्फाबेट सारखे आहेत त्यांच्याकडे अजिबात बघायचं नाही, कारण इथे बघा इथे Q सारखा आहे, Q सारखा आहे, V सारखा आहे, V सारखा आहे. ते काही बघण्यात काही अर्थच नाही, उगीच वेस्ट ऑफ टाइम आहे. एक तर तुम्हाला S बघायचं किंवा I बघायचं. समजा मी शेवटचा बघतोय, तर बघा H शेवटचा अल्फाबेट H नंतर काय येणार I आणि नंतर J, म्हणजे +2 केल्यानंतर इथे येणार आहे J. सो मला जे आहे ते फक्त D मध्ये दिसतंय. सो D हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, मूग, वाटाणे, मका, हरभरा याच्यामध्ये गटात न बसणारे शब्द. आता ही सगळी जी आहे ती कडधान्य टाईप मध्ये येऊन जातं. पण आपण जर आणखी विचार केला तर बघा मूग जे आहे त्यामध्ये द्विदल असतं, वाटाणे सुद्धा द्विदल आहे, मका हा एकदल आहे. लक्षात घ्या त्यामध्ये असे 2 पार्ट नसतात. सो मका हे गटात न बसणारा शब्द. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10, मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र. तर यामध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. थोडंसं जर आपल्याला भूगोलाचं ज्ञान असेल तर आपल्याला माहितीच असेल की चंद्र हा उपग्रह आहे आणि बाकी सर्व ग्रह. सो आपण डायरेक्ट म्हणू शकतो की चंद्र हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण. आता त्याच्यामध्ये तुझी आणि माझी असे 2 शब्द वापरले बघा, माझी, तुझी, माझी. तर त्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय, बट आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. बघा काय म्हटलंय, माझी आई. स्वतः कन्सिडर करा की तुमची आई जी आहे ती तुझ्या म्हणजे समोरचं एक पात्र आहे त्याच्या वडिलांची म्हणजे कोण, बघा आईच्या वडिलांची म्हणजेच कोण झाला, तुमचा तर मामा झाला. ओके, मामाची बहीण लागते असं म्हटलंय, कारण वडिलांची बहीण म्हणजेच कोण, वडील जे झाले ते मामा झाले आणि आई ही तुमची आहे. त्यानंतर इथं काय म्हटलंय, तर तुझी आई माझी कोण. आता आपण तुझी जे म्हणतोय म्हणजे मामाच्या तुझी आई म्हणजेच मामाची बायको म्हणजेच कोण, तर मामी. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा मित्रांनो, की 4 बरोबर 65 असेल तर 5 बरोबर किती. तर याच्यामध्ये पटकन एक लक्ष देऊन जातं की 4चा घन जो आहे 4 × 4 × 4 तो किती असतो, 64. आणि 64 मध्ये 1 मिळवला म्हणजे 65 झाले. 5चा घन असतो तो किती असतो, तर 125. आणि 125 मध्ये जर 1 मिळवलं तर 126 होणार. मग इथे पाहू शकता आपण 126 हे ऑप्शन सुद्धा दिलेले. सो 126 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. प्रश्न क्रमांक 13, सीता समोरून 5व्या क्रमांकावर. समजा सीता जी आहे ती इथे समजा उभी आहे आणि समोरून 5व्या क्रमांकावर म्हणजे इथे जे असणार आहे ते इथे 4 मेंबर्स असणार आहेत. त्यानंतर गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर. आपल्याला गीता कुठे नक्की उभी आहे माहिती नाही. समजा मी इथे म्हणतो इथे गीता उभी आहे आणि ती मागून 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे इथे जे आहेत 2 मेंबर्स उभे असणार आहेत. त्यानंतर जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम आणि रमेश असेल म्हणजेच किती एकूण 3 मेंबर असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत. मग बघा 4 न 3 7, 7 आणि 2 9 आणि सीता न गीता म्हणजे किती 9 आणि 2 11. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत, लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती. आता हे सॉल्व्ह करताना बऱ्याच वेळा विद्यार्थी मिस्टेक काय करतात की 20 खांब आहेत म्हणजेच 20 × 2 म्हणजेच डायरेक्ट इथे 40 वगैरे करतात. आता इथे 40 हे दिलेलं नाहीये म्हणून ठीक आहे, पण बघा इथे हे कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. इथे जे आहे रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. आता मी 20 खांब नाही घेत, समजा 3 खांब घेतोय. 3 खांब घेतले, समजा इथे एक खांब आहे, इथे एक खांब आहे आणि इथे एक खांब आहे. 3 जर खांब असतील तर मला इथे ब्लॉक किती भेटतात, 2च ब्लॉक भेटतात. म्हणजे इथे समजा 2-2 मीटरचं अंतर असेल, 2 मीटर आणि 2 मीटर. मग पहिल्या आणि 3ऱ्या खांबातील अंतर किती आहे, 3 + 2 म्हणजे 2च ब्लॉक भेटतात मला. म्हणजेच काय 2 × 4 4 मीटर एवढं टोटल अंतर असणार आहे.
मग आता समजा जर हे दिलेले 20 खांब असतील, मग असे एकूण ब्लॉक किती होणार, तर 19 होणार आहेत, कारण 20 जर असतील तर 19 वजा 1 आपण करतो. मग 19 आणि 19 ब्लॉक झाले आणि 2 मीटर अंतर आहे दोघांमधलं. मग 19 दुने किती, 38. म्हणजेच जे अंतर जे असेल तर 38 मीटर एवढं असणार आहे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. आता बघा हे जे सिम्बॉल जे आहे हे च्या पेक्षा लहानचं असतं, हे च्या पेक्षा लहान, आणि हे जे सिम्बॉल असतं हे असतं च्या पेक्षा मोठं. आता हे सिम्बॉल जे आहे वापरणार आहे. सो मी तुम्हाला हे आधी इंट्रोड्यूस केलं की कशा पद्धतीने सिम्बॉलचा अर्थ काय असतो. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, राधा, मी इथे लिहून देतो राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. तरुण म्हणजेच काय, लहान. तरुण म्हणजेच काय, लहान. तरुण याचा अर्थ इथे असणार आहे लहान. कोण, राधा सुनीतापेक्षा. इथे मी म्हटलं सुनीतापेक्षा च्यापेक्षा लहान आहे. नंतर पण सीतापेक्षा मोठी आहे. आता कोण, तर बघा राधा, आपण राधाबद्दल बोलतोय. मग राधा सीतापेक्षा मोठी आहे. मग राधा इथे असणार आहे. मग राधा ही सीतापेक्षा मोठी आहे. मग सीता कुठे असणार आहे, तर बघा च्यापेक्षा मोठी, म्हणजेच इथे असणार आहे सीता, कारण ते सीतापेक्षा मोठी असणार आहे. नंतर बघा सीता गीतापेक्षा मोठी आहे. मग सीता कुठे आहे, इथे. मग ती कोणापेक्षा मोठी आहे, गीतापेक्षा. च्यापेक्षा मोठा जो असणार आहे इकडे बघा, ही जी असणार आहे च्यापेक्षा लहान, म्हणजे इथे काय असणार आहे, सीता गीतापेक्षा मोठी आहे. सीता, बघा सीताकडे हे तोंड जे दिसते हे मोठं असण्याचं आणि हे जे असणार आहे लहान असण्याचे. म्हणून इथे काय म्हटलं, ती गीता जी आहे ही सीतापेक्षा लहान, म्हणजेच सीता गीतापेक्षा मोठी आहे. दोघांचा उलट अर्थ लावला. बघा इथे काय केलं, सीता गीतापेक्षा मोठी आहे, मग मी इथे म्हटलं गीता सीतापेक्षा लहान आहे, असं त्याला बनवलं. सीतापेक्षा लहान आहे असं त्याला वाक्य बनवलं. म्हणून मी लिहिलं गीता लहान आहे सीतापेक्षा. नंतर त्यांनी म्हटलंय श्याम सीतापेक्षा मोठा आहे. मग सीता कुठे आहे, इथे बघा सीतापेक्षा मोठा. सीतापेक्षा मोठा म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे, इथे असेल, इथे असेल किंवा इथे असेल. पण नंतर त्यांनी म्हटलंय पण राधापेक्षा तरुण आहे. मग राधा कुठे आहे, तर बघा राधा इथे आहे, म्हणजे श्याम जो आहे तो इथे कुठेतरी बसणार आहे, श्याम. मग आता आपल्याला म्हटलंय की सर्वात तरुण कोण, सर्वात तरुण. बघा मी च्यापेक्षा लहानचं सूत्र हे वापरलंय, सिम्बॉल वापरलंय. हे सर्वात लहान म्हणजेच गीता सर्वात लहान असणार आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा. इथे काही अक्षरं दिलेली आहेत, LMKN JO आणि IP. इथे काय संबंध लागलेला आहे तर पाहूया. बघा इथे जे आहे आय नंतर जे येतं, जे नंतर के येतं आणि के नंतर एल येतं. मग आयच्या इथे आधी काय येणार आहे तर H, बरोबर आहे, HIJKL. आणि इकडे जे आहे तर बघा M नंतर NOP, मग इथे काय येणार आहे तर Q. सो HQ हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. खरं तर 2 ओळी ज्या आहेत खूप म्हणजे मोठा असं वाचण्यासाठी मोठा आहे, पण खूप सोपा प्रश्न आहे. एका दोरखंडाचे समान लांबीचे 11 तुकडे करायचे आहेत. आता एक दोरखंड आहे, समजा हा इतक्या लांबीचा एक दोरखंड आहे, याचे काय करायचे, समान लांबीचे 11 तुकडे करायचे. किती, 11 तुकडे करायचे. त्यासाठी त्याची टोके एकमेकांशी जोडून घेतली. आता हा इतका दोरखंड होता, मी काय केलं, आपण त्याला दोन्हीची टोकं जी आहे ते एकमेकांना जोडून घेतले, म्हणजे अशा पद्धतीचा दोरखंड तयार झालेला आहे. त्यानंतर तर मला हवे असलेले तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा. मग बघा हा दोरखंड आहे, मी ते अर्ध्यावर इथे कापला, 2 3 4 आणि समजा इतका असा मोठा एक होता 5. मग बघा हे 2 तुकडे, हे 2 तुकडे, 2 तुकडे, 2 तुकडे, 2 तुकडे, हे देखील झाले तर 10 तुकडे. आणि हा जो आहे हा एक तुकडा म्हणजेच एक 11, असे 11 तुकडे. म्हणजे मी किती ठिकाणी कापलं, 1 2 3 4 5 ठिकाणी मला कापावं लागलं. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. आता बघा नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते. 13 वर्षापूर्वी. मग मी आजचं नेहाचं वय काढतोय. मग बघा आजचं वय किती असणार आहे नेहाचे, तर 13 वर्षापूर्वी 21 होते. मग 21 आणि 13 वर्षापूर्वी म्हणजे अजून 13 त्यामध्ये मिळवले,
म्हणजेच नेहाचे जे आजचे वय आहे ते आपल्याला भेटतील तर 34. आता त्यांनी म्हटलंय तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल. एकदम सोपं आहे, फक्त 45 मधून ते वजा करा. 45 वजा 34, 5 4 गेला 1 आणि 4 3 गेले 1, म्हणजेच अजून 11 वर्षांनी जी आहे नेहा ही 45 वर्षाची होईल. त्यानंतर बघा 19वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 लिहिले. आता इथे काय केलं त्यांनी, फक्त दुप्पट केलेली आहे. 341 ची दुप्पट 682. तर 134 ला काय लिहिता येईल. आता 134 ची दुप्पट जे आहे ते 2, इथे 6 आणि ते 8, 268 असणार आहे. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष आहे. तर 1600, 1700, 1800 आणि तिन्ही पर्याय बरोबर. तर मित्रांनो लक्षात घ्या इथे काय असतं की शक्यतो आपण लक्षात कसं ठेवतो की शेवटच्या दोन संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर आपण म्हणतो की दिलेल्या संख्या जी आहे ती लीप वर्ष असणार आहे. परंतु लक्षात ठेवा की जर तुमचे 100च्या पटीत असेल म्हणजे 1600, 1700, 1800 असतील तर त्यावेळेस 400 ने भाग जाणं गरजेचं आहे. यासाठी लक्षात ठेवा 400 ने भाग जाणे गरजेचे. 400 ने फक्त इथे जर पाहिलं तर 1600 ला फक्त भाग जाईल. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. तर त्यांच्या वयामधील फरक जे आहे ते 30 वर्ष. फरक म्हणजेच आपण वजाबाकी करणार आहोत. तर ए चे आजचे वय किती. आता इथे काय करतोय, ए चं जे आहे ते 3 आणि बी चं 5 हे गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे ए चं वय मी इथे मानतोय 3x आणि बी चं जे वय आहे ते 5x मानतोय. आता दोघांमधील फरक जो आहे तो 30 वर्ष. तर बघा 5x वजा 3x बरोबर किती भेटणार आपल्याला 30. कारण इथे दोघांमधील फरक म्हटले त्यांच्या वयामधील फरक म्हणजे ए आणि बी च्या वयामधील फरक. मग बी मोठा असणार आहे कारण इथे 5x हे गुणोत्तर आहे आणि हे जे आहे 3x आहे. म्हणून आपण इथे म्हणणार की 5x वजा 3x फरक बरोबर किती तर 30. मग इथे 5x वजा 3x केले तर इथे 2x राहणार बरोबर 30. मग x जर 30 भागिले 2 केले तर आपल्याला इथे भेटणार 15. x ची किंमत इथे 15 भेटली. आता त्यांनी म्हटलं की ए चे आजचे वय काढा. ए चे वय किती आहे तर 3x. मग फक्त 3x ची किंमत काढा, ती म्हणजे तुमचं ए चं आजचं वय. 3 गुणिले 15, 15 त्रिक 45. सो ए चं जे वय आहे ते किती असणार आहे 45 वर्ष. ओके, सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न बघा 22वा प्रश्न. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. आता मी ते काय करतोय, एक रांग काढतोय. ओके, आता समजा इथे सुहास उभा आहे. समजा हा जो आहे हा सुहास आहे, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. त्यांनी काय म्हटलं डावीकडून 9वा म्हणजे इथे 8 मुलं असणार आहेत आणि उजवीकडून 7वा म्हणजे इथे 7 मुलं असणार आहेत. तर त्या रांगेत एकूण मुले किती, म्हणजे या रांगेत मुलं एकूण किती आहेत. सोपं आहे, 8 आणि 7 किती झाले तर 15. ओके, इथे जे आहे डावीकडून 9वा म्हणजे ते 8 मुलं असणार आहेत आणि इथून उजवीकडून 7वा म्हणजे इथे 6 मुलं असणार आहेत. 6 आणि 7वा कोण आहे तर सुहास. तर अशा प्रकारे 8 आणि 6 म्हणजे इथे किती झालं 14. 14 आणि सुहास एक म्हणजेच 15. सो 15 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा 23वा. 150चा शेकडा 60. आता बघा इथे जे आहे शेकडा आपण काढून घेऊया. इथे काढून दाखवतो तुम्हाला. बघा 150चा शेकडा 60 काढू. मग 150चा शेकडा 60 म्हणजेच काय 60% म्हणजे 60 भागिले 100. मग इथे आपण काय करणार 0 गेट कॅन्सल, हे कॅन्सल होणार. मग 15 किती 90. सो हे आलं, हे काढून म्हणजे हे आलं आपलं 90. येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 90 काढला. मग येणारी संख्या कुठली तर 90. मग हिचा पुन्हा आपल्याला शेकडा 90 किती काढायचे 60 काढायचे. मग 60 भागिले 100. 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले 9 किती येणार 54. 54 आलं. तर मूळ संख्या किती होती तर आपली 150. ही मूळ संख्या म्हणजे दिलेली संख्या. ओके, याला प्राईम नंबर नाही म्हणतात. मूळची संख्या म्हणजे दिलेली संख्या कितीने कमी झाली. मग कितीने कमी झाली तर बघा हे 54 आहे. याच्यामधून हे वजा करा. 54 म्हणजे किती येणार ते 96. तर ही जी संख्या आहे ही एकूण जे आहे ते 96 ने कमी झाली. तर अशा प्रकारे याचं ऑप्शन क्रमांक ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे प्रश्न क्रमांक 24. ABC EFG JKL PQR तर नंतर काय. तर बघा इथे गंमत अशी आहे, त्यांनी काय केलंय
ए बी सी 3 सलग अल्फाबेट्स घेतलेले आहेत. त्यानंतर डी इथे स्किप केलेला आहे. त्यानंतर बघा ई एफ जी इथे एच आय स्किप केलेला आहे. म्हणजे दोन जे पहिल्यांदा एक अल्फाबेट स्किप केला, त्यानंतर 2 अल्फाबेट स्किप केले, त्यानंतर इथे 3 अल्फाबेट स्किप केलेले असणार. बघूया आपण काय. जे के एल एम एन ओ 3 अल्फाबेट स्किप केले. पी क्यू आर मग इथे काय येणार. एस टी यू इथे 3 केले म्हणजे इथे 4 येणार. 1 2 3 4 केले. व्ही मग इथे काय येणार आहे. डब्ल्यू एक्स वाय. डब्ल्यू एक्स वाय म्हणजेच कुठलं तर डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघा मित्रांनो. महेशचा पगार इथे काय म्हटलेलं आहे. अमोलपेक्षा 20% कमी आहे. मग आता इथे कुणाचा तरी पगार आपल्याला कन्सिडर करावा लागेल. बघा अमोलपेक्षा 20% कमी आहे. मग इथे मी काय करतोय तर अमोलचा जो पगार आहे, आता इथे अमोलचा पगार दिलेला नाहीये म्हणून आपण एक शेकडा म्हणून आपल्याला इथे बघा इथे किती टक्केने जास्त आहे. टक्के दिले म्हणून आपण इथे काय करूया 100 कन्सिडर करूया. 100 दिलेलं नाहीये. हे आपण मानलं की अमोलचा पगार समजा 100 रुपये. मग इथे काय केलंय. महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी. मग 100च्या 20% म्हणजे किती 20. मग 20 ने कमी म्हणजेच किती 80 रुपये. तर हा जो आहे हा महेशचा पगार असेल. महेशचा पगार. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय तर अमोलचा पगार बघा अमोलचा पगार म्हणजे 100 रुपये महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. बघा महेशपेक्षा म्हणजे आपण घेतलं डिवाइड बाय 80 म्हणजेच काय छेदस्थानी 80 घेतले. इथे काय म्हटलंय महेशपेक्षा. मग किती टक्केने जास्त आहे. टक्केने जास्त आहे. मग 80 पेक्षा 100 कितीने जास्त आहे तर 20 ने. 80 पेक्षा 80 पैकी 20 तर मग 100 पैकी किती म्हणजे ही झाली टक्केवारी. मग आपल्याला पाहिजे असलेली टक्केवारी आपण इथे मांडलेली आहे. मग इथे काय करणार 0 गेले 0 गेले. मग इथे किती येणार बघा 4 दुने 8 4 पंचे 20 5 गुणिले 10 केले 25 25 किंवा असं करूया बे के बे बे पंचे 10 5 5 25 म्हणजे एकूण जो टक्केवारी जी आहे जी की अमोलचा पगार महेशपेक्षा 25% जास्त आहे. म्हणून इथे उत्तर जे आहे ते आपलं 25 असणार आहे. आता हे उदाहरण सॉल्व्ह करताना खूप वेळा चुका होतात. 20% कमी आहे. पटकन कोणी बोलतो महेशपेक्षा 20% जास्त आहे 20 किंवा 80 सलगपणे डायरेक्ट सर्रासपणे लोक विद्यार्थी जे आहेत ते डायरेक्ट सिलेक्ट करतात. लक्षात घ्या अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. नंतर बघा 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती एवढी आहे. बघा 5 रेडिओ हे 5 रेडिओची विक्री किंमत ही 6 रेडिओच्या खरेदी किमती एवढी आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला नफा झालेला आहे हे आपल्या लक्षात आलं. म्हणजेच त्याच्यामध्ये तोटा झालेला नाहीये कारण तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा विचारलेला आहे. एक तर 20% असेल किंवा 25% असेल. मग बघा याला सॉल्व्ह कसं करायचं. आता इथे आपल्याला दिलेलं नाहीये की 5 रेडिओची विक्री किंमत दिलेली नाही पण दोघांचं कंपॅरिझन दिले एवढी आहे. म्हणजेच काय दोघांचे एवढे दिले. मग इथे आपण म्हणतोय 5 रेडिओची विक्री किंमत ही कोणाच्या बरोबर आहे 6 रेडिओच्या खरेदी किंमत. 6 रेडिओच्या खरेदी किंमत एवढी आहे. आता इथे काय म्हटलंय तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती. आता नफा किंवा तोटा काढायचा असेल तर आपल्याला विक्री किंमत काढली पाहिजे. म्हणून मी काय करतो ही खरेदी किंमत जी आहे एका रेडिओची खरेदी किंमत तिला समजा मी काय करतोय तर 100 मानतोय. आपण 1 असे मानू शकतो 100 काही मानू शकतो. समजा 100 मानली तर 6 रेडिओची खरेदी किंमत किती येणार 100 रुपये. बरोबर आहे. मग मला इथे 5 रेडिओची विक्री किंमत जर काढायची बघा एका रेडिओची खरेदी किंमत एक रेडिओची खरेदी किंमत मी किती टाकली तर 100 रुपये. 6 रेडिओची खरेदी किंमत इथे 100 रुपये येणार आहे. मग इथे 5 रेडिओची विक्री किंमत मला फक्त एकाच रेडिओची विक्री किंमत काढायची तर मी ते काय करेन दोन्ही बाजूंना 5 ने भागेल दोन्ही बाजूंना 5 ने भागेल 5 5 गेला मी इथे राहणार फक्त 1. मग 1 रेडिओची विक्री किंमत जी आहे एका रेडिओची विक्री किंमत जी आहे ती किती येणार आहे 600ला 5 ने भागला म्हणजे 5 1 5 इथे राहणार 1 5 2 10 आणि ते 0. म्हणजे एका रेडिओची विक्री किंमत ही 120 रुपये विक्री किंमत 120 रुपये आणि खरेदी किंमत ही 100 रुपये. म्हणजेच काय झालं तर नफा झाला.
नफा किती झाला? 100ला 120 म्हणजेच किती? 20% नफा झालेला आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 58. 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात. आपण काय करूया बघा, हे जे आहेत मी अशी मांडणी करतो की 12 मजूर आहेत, त्यांना एक काम करण्यासाठी 70 दिवस लागतात. त्यानंतर ते म्हटलात तर 21 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता बघा हे 12 मजुरांसाठी, तर मी आता काय करतो, याला एक मजूर हे काम किती दिवसात पूर्ण करेल. मग मी हे जे 12 आहे ते इकडे घेऊन येणार, म्हणजे एक मजूर, हे म्हणजे मजूर एक दिवसात, बघा हे म्हणजे एक मजूर, हा म्हणजे एका दिवसात किती काम करणार आहे, तर 12 गुणिले 70, 12 × 7 = 84 म्हणजे 840, हा शून्य, म्हणजेच एका मजुराला एक काम करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी 840 दिवस लागतील. तर त्यांनी म्हटले जर 21 मजूर असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता हे एकासाठी झालं, इथे 21 ने गुणलं, इथे 21 ने गुणलं, तर मला इथे काय मिळेल, 21 बरोबर 21/84. मग इथे हा जो आहे हा 21 मजूर. ओके, इथे जे आहे एक कामामध्ये मला कन्वर्ट करावं लागेल ह्या 21ला. 21 × 21, 21 × 84 आणि 0, म्हणजेच 21 मजुरांना एक काम करण्यासाठी हे जे आहे म्हणजे दिवस, तर 40 दिवस लागतील. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचे मित्रांनो अचूक उत्तर. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, प्रश्न क्रमांक 59. 5,000 रुपये ए बी सी मध्ये 8, 7, 5 या प्रमाणात वाटले तर बी चा हिस्सा किती. आता आपण आधी एक्स ची किंमत काढून घेऊया. बघा आपण काय केलं, तर ए चा हिस्सा जो आहे तो 7x समजा आहे, बी चा हिस्सा हा 8x आहे आणि सी चा हिस्सा हा 5x आहे. तिघांची जर बेरीज केली तर एकूण किती रुपये आहेत, 5,000. म्हणून इथे 7, 8 आणि 5, 7, 5, 12, 12 आणि 8, 20, म्हणजे 20x बरोबर आपल्याला किती भेटणार, तर 5,000 भेटणार. आधी आपण एक्स ची किंमत काढून घेऊया आणि नंतर ज्याचा हिस्सा काढायचा आहे त्याला मल्टिप्लाय करूया, म्हणजे गुणूया. तर बघा इथे झाले 5,000, हा 20 इकडे येणार, भागिले मध्ये 0 गेले 0 गेले, 500चा अर्धा म्हणजे किती, 250. म्हणजे एक्स ची किंमत जी आहे ती 250 भेटलेली. परंतु आपल्याला काय विचारलंय की याचा बी चा हिस्सा किती, तर बी चा हिस्सा किती आहे, तर 8x आहे. म्हणजेच 8ला x ने गुणलं की आपल्याला इथे उत्तर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे 8 गुणिले x ची किंमत आपण किती काढली, तर 250, 0 0. ओके, आणि इथे जे आहेत 25 8 म्हणजे किती, 200. तर 2,000 रुपये आपल्याला इथे उत्तर भेटते. म्हणजे डी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 60वा प्रश्न हा आहे, तर एक्स ची किंमत काय. मी इथे डोळे बंद करून डायरेक्ट उत्तर लिहितोय. बघा हा इथे 120 आहे, इथे 12 आहे, इथे 12 आहे आणि इथे 1.20 आहे. डायरेक्ट उत्तर लिहून टाका 12. का, काही कॅल्क्युलेशन करण्याची मित्रांनो गरज नाहीये. कारण बघा इथे जे आहे 2 डेसिमल प्लेसेस आहेत, इथे पण दोन डेसिमल प्लेसेस आहेत. म्हणजेच काय, दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या. मग इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत. जर मी इकडे 100 ने गुणलं, इकडे 100 ने गुणलं, तर माझं काय दशांश चिन्ह निघून जाणार आहे. म्हणजे उत्तर जे येणार आहे ते कशामध्ये येणार आहे, पूर्ण संख्यामध्ये येणार आहे. ओके, म्हणजेच हे उत्तर नसणार आहे, हे उत्तर नसणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ही पूर्ण संख्या आहे, परंतु इथे काय 0 आहे, म्हणून राहिली फक्त एकच शक्यता 12. डायरेक्ट उत्तर लिहून टाका. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे तुम्ही म्हणता, परंतु थोडंसं क्रॉस व्हेरीफाय करून दाखवा की उत्तर बरोबर आहे किंवा नाहीये. बघा मी दाखवतो तुम्हाला. पहिलं मी रफ करतो. बघा पहिला प्रश्न काय होता, 17.28 आणि इथे दिलंय 3.6 गुणिले 0.2. आता बघा 2 डेसिमल प्लेस, इथे पण 2 डेसिमल प्लेस. मी दोन्ही काढू शकतो, जेव्हा 100 ने गुणेल तेव्हा निघून जाणार आहे. म्हणजे 0.2 म्हणजे इथे आहे 2 भागिले एक्स आहे, म्हणजे याच्या भागिले मी एक्स घेतला, हा इथे आला, बरोबर आहे. आता हा एक्स जो आहे तो मी इकडे बाजूला नेऊ शकतो, या बाजूला नेला तर एक्स इथे येणार आहे. आणि हा जो 2 आहे हा इकडे गेला. मी एक्सची आणि 2ची जी प्लेस होती ती एक्सचेंज केली. एक्स इकडे होता तो इकडे नेला आणि 2 इकडे होता त्याला 2ला इकडे आणला. आता मला फक्त सॉल्व्ह करायचंय. बघा 2 दुने 4, मग इथे मी 2 गुणिले 2 लिहिण्याआधी इथे 4 लिहितो. बघा 4 चौक 16, इथे यायला 1 4 त्रिक 12, 4 दुने 8 हे गेले. आता बघा 36 एके 36. ओके 36 इथे 43 म्हणजे इथे राहणार 7, 36 दुने 72. उत्तर आलं एक्स बरोबर 72, एक्स बरोबर 12. सॉरी 36 दुने 72 म्हणजेच आपलं उत्तर एक्स बरोबर 12 मित्रांनो आलेलं आहे. काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. जर अशा पद्धतीने असतील
इलिमिनेशन मेथड याला म्हणतात, म्हणजे 3 ऑप्शन चुकीचे म्हणून चौथा ऑप्शन सॉल्व्ह न करता बरोबर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, प्रश्न क्रमांक 61. 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर प्रति तास व 15 किलोमीटर प्रति तास एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या एका एकमेकींपासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील. आता इथे बघा, ही एक व्यक्ती आहे, समजा ही ए व्यक्ती आहे आणि ही बी व्यक्ती. ओके, मग आता इथे त्यांनी काय म्हटलंय की ही जी आहे 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, आणि दुसरी जी आहे ती किती 15 किलोमीटर प्रति तासाने जाते. आता आपल्याला काय करायचंय की याच्यामधला दोघांमधला फरक जो आहे स्पीडचा, म्हणजे वेगातली जो फरक आहे तो कितीचा आहे, हा 15 आणि हा 12, म्हणजे वेगातील फरक जो आहे, वेगातील फरक हा आहे तो 3चा, म्हणजे 3 किलोमीटर प्रति तास. मग हा जो फरक आलेला आहे आणि एकूण अंतर किती पाहिजे आपल्याला 45. मग अंतर बघा एकमेकींपासून किती तासानंतर, म्हणजे आपल्याला टाइम पाहिजे. मग टाइम बरोबर काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स आपल्याला इथे दिलंय तर 45 दिलेला आहे, 45 किलोमीटर. आणि वेगातून जो फरक आलेला आहे तो 3 तास किलोमीटर प्रति तास. मग याला फक्त आपण भागलं की आपल्याला हे टाइम भेटून जाणार आहे. बघा 3 एके 3, इथे उरला एक 3 15, म्हणजे 15 तासानंतर जे आहेत त्या एकमेकींपासून 45 किलोमीटर अंतरावर असतील. बघा इथे 15 दिलंय का, यस, सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न बघा, एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. आता आपल्याला माहिती आहे की अंतराचं जे सूत्र आहे, अंतर म्हणजेच काय तर स्पीड गुणिले टाइम. ओके, वेळ गुणिले वेग, हे आपलं अंतराचं सूत्र आहे. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. आता इथे त्यांनी काय म्हटलंय की हे जे अंतर आहे, इथे वेळ किती दिलेली आहे तर वेळ 5 तास दिलेली आहे, आणि वेग जो दिलेला आहे तो 60 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. म्हणजे हे अंतर जे येणार आहे ते किती किलोमीटर येणार आहे, 6 पंचे 30, म्हणजेच हे दिलेलं अंतर हे एकूण 300 किलोमीटर आहे. आता त्यांनी म्हटलं तेच अंतर म्हणजे किती अंतर तर 300 किलोमीटर हे अंतर. हेच अंतर 4 तासात कापायचं आहे. मग आपल्याला किती किलोमीटरने जो वेग आहे तो वाढवायला लागेल. मग आपण काय करूया, आधी वेग जो आहे त्याचं हे करूया. बघा वेग बरोबर काय अंतर भागिले वेळ. यालाच आपण थोडंसं मॉडिफाय केलं, हा इकडे गेला, हा इथे वेळ येणार आहे. मग अंतर तर आपलं तेच म्हटलेलं आहे म्हणजे 300 येणार आहे, कारण त्यांनी म्हटले तेच अंतर म्हणजे 300 किलोमीटर जे आहे तेच अंतर आपण इथे घेणार आहोत. वेळ जे आहे ते बघा 4 तासात कापायचं आहे म्हणजे ते 4 घेतलं. मग इथे किती येणार आहे, इथे जे आहे बघा 728, 7 इथे येणार आहे, इथे उरणार 2, 7 5 4 पंचे 20. ओके, सो 75 किलोमीटर प्रति तास हा इथे वेग आलेला आहे. आता त्यांनी म्हटलंय की असल्यास गाडीचा वेग ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. आता आधीचा जो स्पीड होता तो किती होता 60 किलोमीटर प्रति तास, आणि आता जो आपल्याला भेटलेला आहे तो किती भेटलेला आहे 75 किलोमीटर प्रति तास. म्हणजे दोघांमध्ये फरक किती आहे 60 आणि 75 मध्ये तर 15चा, म्हणजे 15 किलोमीटर प्रति तासाने वेग वाढवला तर आपण हे अंतर जे आहे ते कापू शकतो. म्हणजेच B15 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, 5 संख्यांची सरासरी ही 17 आहे. सरासरीसाठी आपण सूत्र काय वापरतोय तर बघा 17 म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं आहे तर इथे आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 छेद 5 बरोबर आपल्याला इथे 17 भेटून जाईल. हे आपलं सरासरीचं सूत्र आहे. तर त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. म्हणजे पहिल्या ज्या 4 संख्या ज्या आहेत त्या आपण 17 ऐवजी इथे 16 घेणार आहोत. आता एकूण बेरीज जी असणार आहे ते असणारच आहे. मग इथे किती 1 कमी झाला, इथे 1 कमी झाला, इथे 1 कमी झाला, इथे 1 कमी झाला, म्हणजे 4 ने कमी झालेला आहे. आपण इथे अजून 4 मिळवणार या 17 मध्ये. 17 आणि 4 किती 21, तर 5वी संख्या जी असणार आहे ती 21 असणार आहे. नंतर पुढचा मित्रांनो पाहणार आहोत एका चाकाची त्रिज्या. आता चाक जे आहे बघा त्यांनी चाक म्हणजेच कुठला एक वर्तुळ बरोबर, त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. मग इथे मी 28 सेंटीमीटर घेतोय. त्यानंतर त्यांनी म्हटले त्याचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील. मग आता हे जे 8.8 याच्यामध्ये किती फेरे होतील हे आपल्याला बघायचं. मग त्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागेल तर या वर्तुळाचं परिघ काढावं लागेल. मग परिघाचं सूत्र काय आहे 2πr. मग एकूण किती फेरे होतील म्हणजेच काय एकूण अंतर
एकूण अंतर म्हणजेच 8.8 आणि इथे जे फेरे जे होतील ते म्हणजेच काय वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय एकूण फेरे, एकूण फेरे. हे सूत्र आपण वापरणार. बघा एकूण अंतर जे आहे इथे त्रिज्या जी दिलेली आहे ती कशामध्ये ते 28 सेंटीमीटर मध्ये दिले, म्हणजेच आपल्या किलोमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग किलोमीटरला मी मीटर मध्ये कन्वर्ट करतोय म्हणजेच किती, तर मला इथे जे आहे 1000 ने गुणावं लागेल, म्हणजेच किती 8.8 गुणिले 1000 म्हणजेच 8800 होतील, कारण 0.1 ने वाढणार आहे. परत इथे 100 म्हणून 8800 हे झाले मीटर मध्ये. आता मीटरला मला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीटर आणि सेंटीमीटर म्हणजेच किती 100 सेंटीमीटर म्हणजे अजून 2 शून्य याच्यावर येणार आहे. म्हणजेच एकूण अंतर जे आहे ते किती आलं 8,80,000 सेंटीमीटर आलं. आणि वर्तुळाचा परिघ जो आहे तो पण सेंटीमीटर मध्ये. तर वर्तुळाचा परिघाचं सूत्र असतं 2 गुणिले पाय आर, 2 पाय आर हे वर्तुळाच्या परिघाचं म्हणजे सर्कमफेरन्सचं सूत्र असतं. म्हणजे किती असणार, पायची व्हॅल्यू असते 22/7 आणि परिघ जे दिलेलं आहे ते म्हणजे 28. मग फक्त याला सॉल्व्ह करा की आपलं उत्तर मिळून जाईल. बघा 7 एके 7, 7 चोक 28. ओके, त्यानंतर 4 गुणिले 2 म्हणजे इथे किती होणार 8. बघा आणि हे 22 जसे आहे तसे. 22 हे 22 चौक किती होणार 88. मग मी तरी 88 इथे आले 8,88,000 किती 80,000 गुणिले 2. 88 एके 88, 88 एके 88. मग इथे 1 2 3 4, 1 2 3 4. मग इथे जे आहेत 10,000चा अर्धा 10,000/2 म्हणजेच किती येणार 5,000. सो आपलं जे उत्तर जे मित्रांनो असणार आहे 5,000 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. आता याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन असं होऊ शकतो, कदाचित तुम्ही कन्वर्ट करताना किलोमीटरचा मीटरमध्ये आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करताना जर 1 शून्य जर कमी घेतला तुमचं 500 असं उत्तर येऊ शकतं, म्हणून बी केअरफुल. नंतर बघा पुढचं जे आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 65 आहे 45,678 मध्ये 5 व 6च्या स्थानिक किमतीमधील फरक काढा. आता 5 बघा 5 इथे कुठे दिसते तर इथे दिसते. 5ची स्थानिक किंमत किती आहे तर 5,000, कारण इथे 3 स्थानं त्याच्या पुढे म्हणजे आपण लिहिणार 5,000. आणि 6ची स्थानिक किंमत 6 कुठे इथे, त्याच्यानंतर 2 स्थानं म्हणजे 600. आणि याच्यामध्ये फरक विचारलाय, मग 5,000 वजा 600 म्हणजेच किती येणार 4,400. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील बघा, जर ए बरोबर 2, बी बरोबर वजा 3 आणि सी बरोबर वजा अर्धा असेल तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 आहे. आता हे थोडंसं ट्रिकने आपण काढू शकतो. बघा काही डायरेक्ट करण्याची गरज नाहीये. बघा 6a वर्ग, ए ही 2 आहे आणि वजा 2ab ही पण वजा आहे. आता हे जर आपण सॉल्व्ह केले 6 पेक्षा जास्त येणार आहे, कारण का बघा 3 आणि a चा वर्ग किती आहे तर a चा वर्ग म्हणजे 4, 2 चा वर्ग म्हणजे ते 4. इथेच आपल्याला 12 भेटते. 12 मध्ये अजून काहीतरी मिळवलं, कारण वजा वजा अधिक होणार आणि अधिक 6 म्हणजे हे 6 होणार नाही, हे खूप मोठी संख्या होणार आहे. 12 आणि 6 18 होणार आहे. सो हे गेलं, इलिमिनेट झालं. आता बघा यांची जर आपण बेरीज करायला गेलो ए बी आणि सी तर बघा 3 2 वजा 3, 2 वजा 3 म्हणजे वजा 1 होणार, वजा 1 आणि वजा अर्धा म्हणजे वजा हे पण आपलं 6 येणार नाहीये. बघा त्यानंतर पुढचं जे आहे 2a वर्ग अधिक बी वजा 2c. बघा इथे जर समजा मी किंमत टाकली, ए वर्गची किंमत, ए ची किंमत किती 2 म्हणजे होणार 4, 4 दुने 8. त्यानंतर बी ची जी किंमत आहे ती वजा 3 म्हणून लिहिली आणि ते वजा 2c, मग वजा वजा अधिक होणार 1/2 आणि ही 2 जसेच्या तसे 2 2 गेले म्हणजे ते 1 होणार. 8तून 3 गेले 8 वजा 3 म्हणजे ते 5, 5 अधिक 1 6. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. हे आपण थोडंसं वहीवर करून बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. त्यानंतर शेवटचा इथला 67वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या काढायची, याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल डेसिमल मध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. मग बघा इथे डेसिमल्स मध्ये जे आहेत बघा 13/21. ओके, मग इथे जर आपण केलं तर 21 सक किती असतात 126 बरोबर. इथे 130 होणार आहे. सो 21 सक इथे पहिले पॉईंट घेतला, इथे झाले 30. 21 सक 126, 126 मधून 30 130 मधून 126 गेले म्हणजे किती जाणार 40. 21 जुने 42, मग 21 एके 21.
ओके, त्यानंतर बघा इथे 13 आणि इथे 9 आहे, परत इथे पॉईंट घेतला, हे झाले 90. ओके, इथे आपल्याला काय करावं लागेल, 13 करायला लागेल. 13 सकी 78, कारण 13 7 91 असतात. 13 7 13 सक इथे आले 78. 78 आणि नंतर मग त्याच्यामधून परत 90 मधून 78 वजा केले म्हणजे किती राहणार, 10तून इथे राहिले 2, इथे राहिला 1. मग परत त्याचे इथे आपल्याला परत 0 घ्यावा लागेल, म्हणजे हा किती होईल, 13 90 करायला लागतील, कारण 13 10 130 असतात. सो 0.69 हे आपल्याला डेसिमल फॉर्म भेटणार आहे. त्यानंतर बघा 11/17 केले. ओके, आता 17च्या पाड्यामध्ये 11 येत नाही, परत आपण इथे काय घेतला तर पॉईंट घेतला. मग इथे काय करायला लागेल, परत 17 सक 17 1 17 17 17च्या पाड्यामध्ये तिथे केले 17 सक 152 102 बरोबर आहे. सो 102 हे 110 बनले 17 सक. ओके, त्यानंतर परत इथे 110 मधून 102 केले म्हणजे ते 8 उरणार आहेत. 17 चोक फक्त केले, होऊन गेलं. नंतर बघा 7/11 केले, मग इथे किती म्हणजे 0. इथे 11 सक आणि इथे परत उरणार किती आहे तर 66 आणि इथे किती उरणार आहे 70, म्हणजे इथे 4 उरणार आहेत. 11 त्रिक 33, म्हणजेच आपल्याला एकंदरीत ही जी संख्या आहे 0.69 ही सगळ्यात मोठी भेटते, म्हणजे 9/13 ही सगळ्यात मोठी संख्या मित्रांनो असणार आहे. तर पुढचं आपण पाहतोय. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, 78 सेंटीमीटर 104 सेंटीमीटर 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या ओके अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण तुकडे किती होतील. आता शक्य तितक्या मोठ्या म्हटलं म्हणजे याची आपल्याला लसावी घ्यावी लागेल. लसावी घेण्यासाठी मसावी घ्यावी लागेल, कारण महत्तम म्हणजे शक्य तितक्या मोठ्या, म्हणून आपण काय करणार की यांची सगळ्यांची मसावी काढणार. परंतु इतकं काही जास्त हार्ड नसतं. बघा लक्षात घ्या, हे 78 जे आहे ते आपण 13x6 केले. ओके, की आपल्याला 78 भेटतात. हे जर केले तर 13x8 13 8 104, त्यानंतर 13x9 केले. ओके, म्हणजे 13 9 117 आणि हे जे आहे हा 13चा वर्ग आहे, म्हणजे 13x13. ओके, 13 ही प्राईम नंबर आहे, म्हणजे इथे आपल्याला मसावी जो आहे तो 13 भेटलेला आहे. म्हणजेच काय तर 78चे एकूण 6 तुकडे होतील, 104चे एकूण 8 तुकडे होतील, या 117 सेंटीमीटरचे 9 तुकडे होतील आणि 169चे 13 तुकडे होतील. म्हणजेच एकूण तुकडे जे होतील ते बघा, हे जे आहे 9 हे 13 आणि 9 म्हणजे 22 आणि 8 30 आणि 6 36. सो अशा प्रकारे एकूण 36 तुकडे होतील. त्यानंतर बघा मित्रांनो पुढचं विचारलेलं आहे की जर 81 बरोबर 27चा x वा घात असेल तर x ची किंमत काय. तर आता बघा 81 जे आहे तो 9चा वर्ग आहे, परंतु 27 हा 9च्या याच्यात येत नाहीये, म्हणून आपण काय करू त्यापेक्षा छोटी संख्या म्हणजे 3. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 म्हणजे 3चा चौथा घात हा 81 असतो. त्याचबरोबर हा जो आहे 3चा तिसरा घात हा किती असतो 27 आणि हा x जो आहे घातांक जसा तसा लिहिला. आता घातांकाचा नियम आहे की जर तुमचे बेसेस सेम असतील तर तुमच्या पॉवर्स म्हणजे तुमचे हे घात जे आहेत कोटी जी आहे ती सारखी असते. म्हणजे 4 बरोबर आपल्याला 3x भेटला. मग x ची किंमत काय भेटेल तर 3 इकडे जाणार म्हणजे 4/3 ही x ची किंमत आपल्याला भेटून जाणार आहे. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. आता बघा मित्रांनो पुढचं विचारण्यास सांगितलेलं आहे की एका संख्येचे 12.5 म्हणजे 12.5 जर 800 आहेत तर ती संख्या कोणती. खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचंय या 12.5 ला 100 मध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा 12.5 ची दुप्पट केली म्हणजे 25 होणार. 25 ची दुप्पट केली म्हणजे किती होणार तर बघा 12.5 ची दुप्पट केली तर 25 होणार दुप्पट केल्यानंतर. जर याची दुप्पट केली तर 50 होणार आणि याची दुप्पट जर केली तर 100 होणार. 2 2 2 म्हणजे मला 8 ने गुणावं लागेल 12.5 ला, तेव्हा ते म्हणजे 100 होणार, म्हणजे 100% होणार. इकडे जर 8 ने गुणलं तर इथे मला 8 ने गुणावं लागेल. 8 8 64 म्हणजे 4600 ही ती मूळ संख्या असेल, म्हणजेच 8 8 64. ओके, सो 6400 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढचं बघा, पुढचं काय विचारलेलं आहे, एका व्यक्तीचा पगार. आता हे जे आहे आपण 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो की 20% वाढ झालेली आहे तर नवीन पगार किती. बघा पहिली पद्धत जी आहे तुम्ही असं करू शकता की 57,850 आणि 20% वाढ झालेली आहे. आधी किती होता तर 100% म्हणजे 120% म्हणजे 120/100 याने सुद्धा सॉल्व्ह करू शकता.
किंवा एक सोपी पद्धत ज्याच्यासाठी काही सूत्राची गरज नाहीये. बघा हे जे आहे 20%, मी याचं 10% म्हणजे किती 5785. मग 5785 2 वेळा केले की 20% होणार. म्हणजे बघा ही पहिले तुमचा मूळ पगार. ओके, या पगारात किती 20% वाढ झालेली आहे. मग मी काय केलं 10% अधिक 10% असं केलं. 10% अधिक 10% असं याच्यामध्ये मिळवतंय. मग 10% याच्या किती असणार, एक शून्य निघून जाणार म्हणजे 5785 ही 10% झाली. अजून 10% घेतलं म्हणजे 5785. फक्त बेरीज करा की तुमचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं. म्हणजे किती 5 5 10 0 हा चलाला 1, 8 8 16 1 17, 17 आणि 5 22, 22 2 हा चलाला 2, 7 7 14 2 16, 16 आणि हे 24, 24 4 हा चलाला 2, 5 5 10, 10 आणि 7 17, 18 19 हा चलाला 1. 69,420 कुठे आहे का? हो, बी हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. नंतर बघा मित्रांनो दिलेलं आहे एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तासाने वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. आता ते प्रॉब्लेम हा आहे की इथे तास दिलेला आहे आणि इथे सेकंद दिलेला आहे आणि मी विचारलेलं जे आहे त्याची ट्रेनची लांबी विचारली जी आपल्याला मीटरमध्ये, म्हणजेच आपल्याला किलोमीटरला मीटरमध्ये आणि या आर ला सेकंड मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी फक्त 5/18 ने आपण गुणलं की आपलं उत्तर आपल्याला मिळून जातं. तर बघा इथे काय करायला लागेल, बघा इथे जे आहे आपल्याला विचारले ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी म्हणजे अंतर. मग अंतराचं जे सूत्र असतं, अंतर बरोबर आपलं वेळ गुणिले वेग, हे आपलं सूत्र असतं. मग याच्यामध्ये काय सांगितलं बघा 90 किलोमीटर प्रति तास आहे. बघा किलोमीटर म्हणजे किती असतं तर 1000, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर आर म्हणजे आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा 3600. म्हणजेच हे 0 0 0 0 गेले 5. इथे जर केलं आपण तर बघा इथे जे आहे 18 आणि इथे आपल्याला भेटेल 5. जर 2 ने आपण भागलं तर म्हणजे 5/18 ने इथे गुणावं लागेल. हे शॉर्टकट आहे 5/18 फक्त लक्षात ठेवा. म्हणजे 5/18 ने गुणलं की हे जे आहे 90 किलोमीटर प्रति तास जे आहे, 90 किलोमीटर प्रति तास जो आहे 5/18 ने गुणल्यानंतर मग काय होईल मीटर पर सेकंड होईल. बघा 90 गुणिले 5/18 जर केलं तर ते मीटर पर सेकंद मध्ये होणार आहे आणि वेग जो दिलेला आहे तो सेकंद मध्ये दिलेला आहे. आपण डायरेक्ट इथे सेकंड मध्ये गुणलं तर बघा इथे काय येणार आहे तर इथे आहे 18, 18 बचे 90, 5 5 25, 25 आणि हे 0 म्हणजेच किती होणार तर 250. आणि हा जो इथे दिलेला तो किती होता सेकंड आणि हा जो आपण कन्वर्ट केला तो कशा मीटर मध्ये म्हणजे 250 मीटर. सो आपलं बी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे, प्रश्न क्रमांक 73. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील. आता गोलापासून समजा मोठा गोल आहे त्याच्यापासून छोटे छोटे गोल बनवायचे आहेत. म्हणजेच काय गोलाचं घनफळाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. गोलाचं घनफळाचं सूत्र काय असतं तर 4/3 पाय आर घन हे गोलाच्या घनफळाचं सूत्र असतं. आता इथे काय केलेलं आहे बघा 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेला हा मोठा गोल आहे त्याच्यापासून छोटे छोटे गोले तयार करायचे आहेत. म्हणजेच काय तर 4/3 पाय आर घन भागिले 4/3 पाय आर घन असं येणार आहे. मग इथे वर कुठलं येणार आहे तर 10 सेंटीमीटर त्रिज्या ही आपण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या घेणार आहे. इथे येणार 10चा घन आणि इथे किती येणार तर 2चा घन, कारण 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ आपल्याला गोल आपल्याला बनवायचे. 4/3 4/3 जाणार, पाय जाणार, पाय जाणार म्हणजे इथे किती राहणार तर 10चा घन आणि 2चा घन. आणि आपल्याला माहिती आहे की दोन्हीकडे जर ही पॉवर जर सेम असेल तर आपण असं लिहू शकतो 10/2चा घन आणि 10/2 म्हणजेच किती तर 5, मग 5चा घन म्हणजेच किती 125. सो एकूण जे आहेत 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून आपल्या 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एकूण गोल किती तयार होणार तर 125. त्यानंतर मित्रांनो पहा की प्रश्न क्रमांक 74 इथे विचारलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायचंय की नक्की त्यांना काय अपेक्षित आहे. तर बघा त्यांनी एक समीकरण इथे जे इक्वेशन दिलेलं आहे आणि या इक्वेशन पासून आपल्याला एन ची किंमत काढायची. इथे काय म्हटलेलं आहे वर्गमूळात 2n चा घन आणि इथे 64. मी काय करतोय या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग करतो. या बाजूचा वर्ग जर केला तो वर्गमूळ निघून जाणार आहे म्हणजे इथे काय राहणार फक्त 2चा n वा घन आणि इथे जर वर्ग केला तर हा होणार 64चा n वा घन. आता बघा
मला जे आहे इथे काय करावं लागेल, एनची जर किंमत काढायची असेल तर या 64ला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग मी 2 मध्ये कसं कन्वर्ट करतोय लक्षात घ्या. 2चा n वा घात, मग 2चा कितवा घात 64 असतो, तर बघा 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 2 4 6 म्हणजे 6वा घात हा 64 असतो. परंतु इथे जे आहे बघा 64, सॉरी इथे n नव्हतं, तर आपण अशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. मग नंतर काय करणार आपण, जर दोन्ही बेसेस जर सेम असतील 2 2, तर आपण कोटी जी आहे किंवा घातांक जो आहे तो बरोबर लिखतो. म्हणजेच आपल्याला इथे जे आहे 2चा n वा घात, तर इथे 2चा म्हणजेच आपल्याला इथे किंमत जी भेटलेली आहे याची, आय थिंक मी इथे काहीतरी मिस्टेक केलेली होती. 64चा दुसरा घात इथे होता. ओके, मी रफ करताना तिथे खोडला गेला. तर 64चा दुसरा घात होता म्हणून आपण इथे 2 घेणार. तर 6 दुने 12 म्हणजेच n ची किंमत जी आहे ती आपल्याला इथे 12 एवढी भेटून जाते. त्यानंतर बघा 75वा प्रश्न आहे. 75वा प्रश्न काय आहे मित्रांनो, ए व बी च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आहे. आता बघा एचं गुण, समजा आपण मग काय करूया, एचा जो पगार आहे तो 5x मानूया आणि बीचा जो पगार आहे तो 4x मानूया. आता त्यांनी काय म्हटलंय, खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. मग एचा खर्च जो आहे तो 3x मानणार, एचा खर्च, आणि हा जो आहे बीचा खर्च हा जो आहे 2x असणार आहे, कारण 2 इथे दिले. जर प्रत्येकाची बचत जी आहे ती 800 रुपये, प्रत्येकाची म्हणजे ए ची बचत आणि बी ची बचत जी आहे ती 800 रुपये असेल तर एचा पगार किती. आता इथे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, या गुणोत्तराचाच आपल्याला वापर करायचा आहे. मग आता बघा बचत जी आहे ती 800 रुपये, म्हणजेच खर्च जो आहे तो इतका दिलेला आहे. ओके, मग मला एक सांगा की खर्च म्हणजेच किती. खर्च म्हणजे आपण असं करू शकतो की पगार वजा बचत अशा पद्धतीने करू शकतो. एकूण खर्च जो झाला म्हणजे एकूण पगारामधून बचत जर वजा केली तर बाकी जो असणार आहे तो खर्च असणार आहे. मग हे सूत्र मी वापरतोय आणि बघा इथे काय भेटणार आहे. मग खर्चाचा हे काय दिलेलं आहे गुणोत्तर 3:2, म्हणजे इथे लिहिणार मी 3x/2x. आता पगार वजा बचत, मग पगार किती होता एचा, हे वरचं जे आहे ते ए आहे, मग एचा पगार किती आहे 5x आणि बचत जी आहे ती दोघांची किती 800, सो वजा 800. आणि इथे पण आहे बीचा जो पगार आहे तो आहे 4x आणि इथे येणार आहे 800. मग आता बघा याला फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं की आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा याचा तिरकाच गुणाकार केला, 3x गुणिले 4x वजा 800 म्हणजे 3 चौक 12, सो 12x चा वर्ग बनणार आणि हा जो आहे वजा 8 त्रिक 24 म्हणजे 24x बनणार. त्यानंतर बघा इकडे पुढे जे आहे इथे काय बनणार आहे, तर बरोबर हा बनणार 10x चा वर्ग आणि हा बनणार आहे वजा, इथे x समजा कॅन्सल केले तर इथे फक्त xच ठेवूया, इथे x घ्यायची काही गरज नाही, आपण डायरेक्ट 3/2 घेऊया म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल, कारण x वर्ग म्हणजे ते वर्ग समीकरणामध्ये जाईल. 3/12 आणि हा 8 त्रिक 24 म्हणजे इथे आलं 2400. नंतर हा जो आहे हा बनणार 5x गुणिले 2 म्हणजे 10x आणि वजा 8 दुने 16. ओके, म्हणजेच आपल्याला इथे किती भेटणार बघा 12x, हा 10x या बाजूला जाणार म्हणजे 12x वजा 10x म्हणजे हा 2x बनणार आणि हा 2400 जो आहे या बाजूला गेल्यानंतर अधिक होईल, मग 2400 वजा 1600 म्हणजे इथे 800 राहणार. म्हणजेच एकंदरीत आपल्याला इथे x ची जी किंमत आहे ती 400 मित्रांनो भेटलेली आहे. मग आता काय करायचंय, आपल्याला काय विचारलंय बघा, एचा पगार किती, एचा पगार किती. आता एचा पगार आपल्याला काय केलेलं होतं, एच्या पगारात आपण मानलेलं होतं 5x, फक्त 5 ने x लागू ना की आपल्याला एचा पगार मिळून जाईल. बघा 5x हा एचा पगार आहे, मग 5 गुणिले 400, 4×5 20 आणि हे 2 शून्य म्हणजेच 2000 हा जो आहे तो एचा पगार मित्रांनो असणार आहे. सो हे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 76 असा आहे, एका कामाला ए ला 24 दिवस लागतात, मग एचं जे काम आहे त्याला 24 दिवस लागतात, बी ला जे आहे 48 दिवस लागतात आणि सी ला जे आहे त्याला 16 दिवस लागतात. तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा जर तिघांचं मिळून काम आपल्याला काढायचं आहे तर ए अधिक बी अधिक सी करावं लागेल. मग ए ची किंमत किती आहे, तर एचा जो काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे तो किती, एक काम 24 दिवसात, बी जो आहे तो 48 दिवसात
आणि सी जो आहे तो 16 दिवसात. आता हे उत्तर जे भेटेल ना त्याच्यामध्ये एक फक्त लक्षात ठेवा की न्यूमरेटर म्हणजेच अंशामध्ये 1 पाहिजे आणि खाली जे असतील ते लागणारे दिवस. हेच फक्त आपलं सूत्र आहे. मग आता बघा इथे जर आपण एलसीएम म्हणजेच लसावी जर घेतली तर याची किती येणार आहे? 24, 48, 16. सगळ्यात मोठं काय? 48. याच्या पाड्यात पण 48 येतात, इथे पण 48 येतात. म्हणजेच 48 हा आपल्या इकडे लसावी आलेला आहे. बघा इथे जो आहे 48 हा लसावी आलेला आहे. मग किती? 24 दुने 48 म्हणून इथे 2 घेतले. 48 एके 48, 16 त्रिक 48. म्हणजेच इथे किती आपल्याला भेटणार? 2 3 म्हणजे 6/48. पण मी आधीच सांगितलं इथे जे आहे आपल्याला काहीही करून 1 आणायचं आहे म्हणून काय केलं? 6 एके 6, 7 8 किती? 48. सो 1/8. 1/8. सो एकूण जे लागणारे दिवस जे आहेत बघा इथे जे आहेत तिघांनी मिळून जर काम केलं तर एकूण लागणारे दिवस हे 8 असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा मित्रांनो विचारलेला आहे की एक खुर्ची आणि एक टेबल हे यांच्या किंमतीचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि त्या गुणोत्तरावरून त्याचबरोबर खुर्चीची किंमत दिलेली आहे आणि ते म्हणतात की टेबलाची 3 टेबलांची किंमत काढा. त्यांनी 1 टेबलाची नाही तर 3 टेबलाची किंमत काढायला सांगितलेली आहे. आपल्याला 3 टेबलांची किंमत काढायची. तर बघा मी इथे काय करणार? एक खुर्ची व एक टेबल यांच्या गुणोत्तर. मग इथे मी काय केलं? खुर्ची जी आहे समजा टी घेतलं कारण चेअर आहे सो सी घेतलं आणि टेबल जो आहे त्याला टी घेतलं. यांचे गुणोत्तर किती? 5/7 आहे. त्यानंतर म्हटलं एका खुर्चीची किंमत 225. मग एका खुर्चीची किंमत 225 आहे. तर टेबलांची 3 टेबलांची किंमत सांगितली आधी आपण एका टेबलाची किंमत काढूया. मग इथे टेबलाची किंमत किती येणार? 5 इकडे येणार, टी तिकडे जाणार. टी हा 5. त्यानंतर हा जो आहे 225 जसाच्या तसा आणि 7 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होणार. मग 5 एके 5, 5 चौक 20, इथे उरले 2, 5 5 25. मग 45 गुणले 7 म्हणजेच आपल्या टेबलाची किंमत. मग 7 5 35, 35 5 ह्याच्याला आले 3, 7 चौक 28, 29 30 31 म्हणजे 315 ही एका टेबलाची किंमत. आता एका टेबलाची किंमत भेटली की 3 टेबलांची किंमत काढणं काही मोठं काम नाहीये. मग म्हणजे 3 टेबलांची किंमत किती येणार? 3 त्रिक 9 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 945. सो कुठे दिसतंय का? येस. सो बघा ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 78. यामध्ये काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. त्याने सांगितलंय की दिलेली इकडे संख्या आहेत 0.36 गुणिले 0.7 गुणिले 0.8 भागिले 0.6 गुणिले 0.42 गुणिले 1.6 बरोबर केली. आता हा जो प्रश्न आहे खूपच सोपा आहे का? लक्षात घ्या. इथे त्यांनी काय केलंय बघा इथे डेसिमल प्लेसेस म्हणजे आपल्या दशांश चिन्हानंतर येणारे स्थान हे किती आहेत? 2, इथे 1 3 आणि 1 4 म्हणजे अंशामध्ये दशांश चिन्हानंतर येणारे स्थान 4 आहेत. इथे सुद्धा 1 2 3 4. मग काय करा? ही दशांश चिन्ह जे आलेले आहेत त्याला काढू शकता कारण इकडे सुद्धा 4 आहेत इकडे पण 4 आहेत म्हणजे दशांश चिन्ह सारखी आहेत. मी ही काढून टाकली. बघा हा 36 बनला, हा 7 बनला आणि हा 8 बनला. झालं. आता आपण सोडू शकता. मग इथे काय केलं बघा 6 एके 6, 6 6 36. नंतर बघा 8 एके 8, 8 दुने 16. त्यानंतर बघा 7 एके 7, 7 सकम 42, 6 एके 6. मग इथे काय उरलं? 1/2. 1/2 म्हणजेच किती? अर्धा म्हणजेच 0.5. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 69. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्यांनी म्हटलंय 2चा x वजा 1वा घात अधिक 2चा x अधिक 1वा घात बरोबर 320 असेल तर x ची किंमत काढा. तर इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला ना हे जे सूत्र जे आहे ते लक्षात पाहिजेत की बघा a चा m वजा n वा जर घात असेल तर त्याला आपण a चा m वा घात a चा n वा घात हे घातांकाचं सूत्र आहे. आणि जर अशा पद्धतीने असेल की a चा जर इथे म्हटलं m अधिक n असेल तर a चा m वा घात अधिक इथे गुणिले a चा n वा घात हे सूत्र मी इथे वापरतोय. बघा याला मी a म्हणतोय, याला m आणि याला n म्हणतोय. म्हणजेच हा बनेल 2चा x वा घात आणि हा बनेल 2चा 1 वा घात म्हणजे 2 अधिक 2चा x वा घात जसा आहे तसा गुणिले 2चा 1 वा घात म्हणजे 2 बरोबर 320.
आता याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतोय. बघा हा छेदस्थानी 2 आहे, इकडे कुठे छेदस्थानी काही नाहीये. मग मी काय करतोय, थ्रो आउट जे आहे म्हणजे प्रत्येक टर्मला जे आहे 2 ने गुणतोय. बघा या टर्मला 2 ने गुणलो, या टर्मला 2 ने गुणलो आणि या टर्मला 2 ने गुणलो. किती बनणार आहे तर बघा 2 2 इथे कॅन्सल होणार, म्हणजे इथे किती राहणार 2चा x घात राहणार आहे. 2 गुणले 2 4, मग इथे बनणार 4चा 2x घात. ओके, आणि इथे जे आहे इथे किती बनणार आहे बरोबर 32 दुने 64 म्हणजे 640. आता बघा 2चा x घात आणि इथे जर पाहिलं 2चा x घात. ओके, हे 2चा x घात 2चा x घात मी थोडं कॉमन घेते. मग इथे काय उरलं तर बघा इथे 1 उरणार आहे आणि इथे काय उरणार 4. 1 अधिक 4 बरोबर 640 असं लिहिणार. मग 2चा x घात, मी मिस्टेक करतोय, मी 2x लिहितोय. 2चा x घात बरोबर हा बनणार 5. मग 5 इथे छेदस्थानी जाणार आणि हा बनणार 640. मग इथे जर भाग दिला तर किती बनणार 5 1 5, इथे उरणार 1, 5 दुने 10, इथे उरणार 4, 5 8 40. म्हणजेच 2चा x घात बरोबर 228 भेटला. आता 228 म्हणजेच किती असतं बघा 2 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128. म्हणजे 2 4 6 7, 2चा 7वा घात हा किती असतो तर 228 असतो. म्हणजेच एक्सची किंमत जी आहे, कारण जर बेसेस सेम असतील तर घातांक सेम असतो. म्हणजेच एक्सची किंमत मित्रांनो इथे 7 एवढी भेटलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक शेवटचा आहे की खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल. मित्रांनो खूप सोपं आहे. 9ची आपल्याला कसोटी माहिती आहे की सर्व संख्यांची जर बेरीज केली म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये डिजिटल टोटल म्हणतो, ती जर 9च्या पटीत असेल तर दिलेल्या संख्येला 9 ने भाग जाईल. आता मी ह्या टोटल वगैरे करत बसत नाही. मी काय करतोय की 9 9 जे येतील त्यांना फक्त कॅन्सल आउट करत जातो. बघा पहिला जो आहे 9 9 कॅन्सल केले. आता यांची तिघांची जर बेरीज केली तर 9 येत नाही, कॅन्सल. बघा 9 9 कॅन्सल केले, या तिघांची बेरीज केली तर 3 दुने 6, 6 आणि 4 नाही येते, 10 येतात, सोडून द्या. त्यानंतर बघा 9 9 कॅन्सल केले, या तिघांची बेरीज बघा 4 ने 2 7, 7 8 9 10 येत आहेत. बघा सॉरी 7 8 9 इथे येऊन जात आहेत. सो आपलं सी हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा, आणि काही डाऊट्स असतील आणि कुठली व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, सांगा, त्यामध्ये कमेंट करा. लवकरच भेटू. धन्यवाद.